कौशिक वरदा हरि श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकाच तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकाच श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वैष्णवांचं लक्षण वैष्णवाने कसा असावं कसा असतो वैष्णव भक्त कशा स्वरूपाचा असावा याचं सुंदर अशा प्रकारचं चित्रण मांडलेलं आहे. कधी कधी असं वाटतं की कलियुग खूप वाईट आहे कलियुग खूप वाईट आहे असं शास्त्रामध्ये पुराणामध्ये लौकिकातही मानलं जातं आणि आता सगळं उलट दिसायला लागले. अरे पूर्वी एवढे माळकरी नव्हते जेवढे आज माळकरी. म्हणजे आता फार पूर्वीचा काळ तर आपल्याला नाही माहिती पण लहानपणी मला आठवतंय आमच्या गावात 5-7 माळकरी असतील. नुसतं माळ असले म्हणून त्याला कितीतरी महत्व होतं त्यावेळेला. मला संत म्हणायचे लगेच त्याला नुसते गळ्यात माळ त्याला पाठही नाही काही नाही पण माळ असली का संत म्हणायचे. आणि त्या मानाने आता किती विकास झाला प्रगती झाली. काही काही गावं 90% माळकरी आहे महाराज 90% माळकरी. बाकीचं काही काय असं नाही पण किमान माळकरी तरी वाढलेले 50% तर गावं जवळ आहेत. केवढ्या दिंड्या वाढल्या किती सप्ते वाढले किती लोक असतात श्रवणाला सुद्धा कित्येक लोक राहत होते पहिले. ते मागे मी सांगितलं मला वाटतं आमच्याकडे रामलिंग नावाचं स्थान आहे येडशी जवळ डोंगरात आहे आणि तिथं प्रत्येक अमावस्याला आमचे गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकर यांचं कीर्तन असायचं. लोक 2 वाजल्यापासून यायचे थोडंसं प्रवचन व्हायचं नंतर दिंडी निघायची मंदिराला प्रदक्षिणा करायची दिंडी. मग त्या दिंडीमध्ये प्रत्येक गावाला अभंग द्यायचे. मग ती अशी प्रदक्षिणा करून आली दिंडी की मध्ये सुट्टी व्हायची. मग लोक जेवायला जायचे. पंक्तीन फिंक्तीचा संबंधच नाही. ज्याने त्याने आपापल्या घरून भाकरी आणायच्या. मस्त पाणी डोंगरात असं पाणी वाहत आहे तिकडे सगळे बसायचे असे गोळ्या मेळ्याने जेवण करायची. मग कीर्तन राहायचं. कीर्तन संपलं की रात्रभर भजन करायचं. मग पहाटे पहाटे ज्याचे त्याने आपापल्या सोयीने जायचं. असा तो कार्यक्रम प्रत्येक महिन्याला असायचा. भाऊ इथून यायचे पंढरपुरातून आपापल्या पैसे खर्च. जसं आता चातुर्मासात चालतं काही संबंध नाही. ज्याला आग आहे त्याने आपली वीज व्हायची. काय कोणावर उपकार नाही काय नाही काय नाही. तसेच ते तिकडे सत्यवितर भाऊचे तसेच राहायचे काहीच संबंध नाही. बरं लय झालं तर गावकऱ्याला मिळून नारळ ते बी माणसाला नाही गावकऱ्यात एक नारळ. मला नाही आठवत त्यांच्या सप्तात कधी अशी पैशाची वर्गणी केलेली आहे म्हणून. काल लागतही नव्हतं पहिला तो कालही तसा होता ते तसं. तर मला कशा करता सांगायचे तो तिथं आम्ही लहानपणी शाळेत असताना 5वी-6वीला असताना जायचं संध्या कीर्तनाला म्हणून नाही बोललो मजा म्हणून जायचं. तर ती अशी माणसं दिसायची अरे बाप किती समाज जमतो भाऊच्या कीर्तनाला किती. आणि आज तिथं गेला ना उग एवढी जागा आहे. तिथंच आहे अजून मंदिर ते वावऱ्या वगैरे. आता काहीतरी बांधलं म्हणतात मी काही गेलो नाही असं. तर तिकडे अशी एवढीच जागा आहे
आणि मग असं वाटायचं की एवढ्याच तर जागेत कीर्तन होतं तर माणसं बसून बसून किती बसते येतं. त्यावेळेला आपल्याला ती खूप वाटायचे, कितीतरी वाटायचे. आज किती समाज जमतो महाराज, काय समाज जमतो. आश्चर्याचा पैठणला कार्यक्रम झाला तेव्हा काय समाज होता, डोळ्याचे पारणे फिटावे समाज. किती समाज जमतोय. आता तरी काही कमी जमतो का आपल्याकडे समाज, किती समाज येतो. म्हणजे असं एवढं सगळं भक्तीचं क्षेत्र रुंदावलं, वाढलं. आणि मग कलियुग कुठं गेलं. कलियुगात दोष आहे, कलियुगामध्ये अमकय तमकय तमकय, हे जे कलियुगाचं वर्णन आहे, तर मग ते कलियुग अजून सुरू झालं की नाहीये असं कदाचित असं बाहेरून पाहिलं तर वाटायला लागतं. पण थोडं जर अंतरंगात घुसलं तर मग कलियुगाची पावर लक्षात येते. पूर्वीचा एखादा वारकरी पाहिला, काय नाही महाराज पडशे असायच्या, एक बाजू मागं एक बाजू पुढे टाकायचे, रस्त्याने चालायचे, कसे तरी शिळे फिळे तुकडे खायचे यायचे. काय त्यांना फार स्वरात म्हणता येत होतं असंही नाही, फार पाठांतर होतं असंही नाही. कीर्तनही पहिले कसे असायचे, प्रमाणाला प्रमाण आपल्या पूर्वीच्या संतांच्या कथानक वगैरे काहीतरी सांगितले जायचे. एवढं लगे शब्दाच्या चिकित्सन तोडफोड, त्याच्यात शास्त्र नामकन धमकन कुठं होतं पहिलं. सगळंच साधं होतं. आता सगळ्यातच काय झाले, 4-4 महिने एका अभंगावर बोलणारी माणसे, किती त्याचे किस पाडले जातात, सगळी शास्त्र त्याच्यामध्ये आणली जातात. मग जसं बोलण्यात आहे तसंच म्हणण्यामध्ये सुद्धा आहे, शास्त्र आलं त्याच्यामध्ये, वाजवण्यामध्ये सुद्धा शास्त्र अशा प्रकारचं आलं. माणसं रंगून जातात, सगळ्यांना व्यासपीठ मिळत नाही. अन्यथा म्हणजे वारकऱ्यामध्ये असे काही म्हणणारे वाजवणारे, त्यांना जर दूरदर्शनचं किंवा ह्याचं व्यासपीठ मिळालं तर हे बाकीच्याला मागं पाडतील. इतके सुंदर कलाकार झाले, हे सगळं झालं. आता कलियुगाचं काय, पण अंतरंगात हे बाहेरून जरी सगळं असलं तरी महाराज पूर्वीचा सामान्य वारकरी, त्याच्या मनामध्ये जी निष्ठा होती, जो भाव होता, त्याला म्हणता येत नसेल, त्याला बोलताही येत नसेल, त्याला वाजवताही येत नसेल, पण देवाविषयी त्याच्या मनामध्ये जो भाव होता, असं वाटतं की तो कलियुगाने भावच काढून घेतला, भावच काढून घेतले. ते सुदामाचं चरित्र रामानंद सागरनी दाखवलेलं आहे कृष्ण मालिकेमध्ये. नंतर दुसऱ्या भागात असं नाही दाखवलं, पण कॅसेट आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुदामा खूप सुंदर भजन करायचे, गायचे, आणि स्वतः पदाची रचना करून ते गायचे. भगवत विषयक पदाच्या रचना करायचे आणि गायचे त्याच्यावर. तर ते ज्या राज्याच्या अंतर्गत त्यांचं गाव होतं, त्याचा एक मित्र होता रत्नाकर म्हणून सुधामदेवांचा, तोही ब्राह्मण, तोही पदाची रचना करून गायचा. पण त्याचं मस्त चाललेलं, गाड्या घोड्या व्यवस्थित, घर खाणं पिणं सगळं व्यवस्थित, पण मित्र सुदामावर प्रेम होतं त्याचं. आणि यांचं 3-3 दिवस चुली पेटत नसत. त्यांनी त्याला नेहमी म्हणायचे की अरे सुदामा, तू इतका विद्वान आहेस, इतका सुंदर अशा प्रकारच्या पदाच्या रचना करून गातो, थोडासा, जास्त नाही, किमान कुटुंब चालायपुरतं तू माझ्या बरोबर चल आणि त्या राजावर पद कर आणि तेवढे पद गा त्याच्यावर. अरे लय प्रसन्न होतो राजा, काहीही देत होतो. तो जायचा ठराविक दिवसाला, त्याचं काही असेल त्यावेळेस जायचं, आणि मग त्याने त्याच्यावर पद करायची, महाराज असे महाराज तसे अमक दमक. सुदामाने म्हणायचे त्यो, त्याच्या हातात सतत बाटली असतो त्यो, त्याच्याजवळ कुठल्याही बाया बसलेल्या असतात त्यो, आणि त्याच्यावर पद तयार करायची आणि गायची. मी मरेन, अन्ना वाचून मरेन, पण मी नाही गाणार त्याचं. तू असाच आहे, तू तसाच आहे, त्याने दोष द्यायचा.
शेवट मग त्या रत्नाकरनी सुदामदेवाच्या बायकोला सांगितलं की तुम्ही याला काही सांगा. पण तिनेही आतापर्यंत खूप त्रास सहन केला, पण मुलं झाली महाराज, मोठे मोठे 3-4 मुलं. आणि ज्या वेळेला ती भूक लागायची, आई भूक लागली म्हणून तिला बिलगायची, त्यावेळेला तिचं अंतकरण तळतळ तुटायचं. काय काळ होता महाराज तो. शेवट ती म्हटली हे म्हणतात तर जा ना म्हटले. एरवी तर आपण देवाकरता गातोच आहे की तेवढ्या पुरतं गायला काय हरकत आहे. ज्या वेळेला ती जा म्हटली मग सुदामदेवाला नाही म्हणता नाही आलं, कारण महान पतिव्रत होते. आजपर्यंत कधीच तिने सुदामदेवाला काही सांगितलेलं नव्हतं. गेला त्यांच्याबरोबर, राजाला सांगितलं की मी माझ्याबरोबर माझा एक मित्र, माझ्यापेक्षा विद्वान, सुंदर अशा प्रकारची पद गाणारा आणि त्याला आणलेलं आहे. मग राजाने सांगितलं तर त्याचा राजाचा सगळा पिलेला पुन्हा बाटल्याजवळ ती बाया, याच्यासह माझं वर्णन कर म्हणा, अशी पद तयार कर की ह्याच्यासह माझं त्याच्यात काय आलं पाहिजे, वर्णन आलं पाहिजे. सुदामदेवाला सांगितलं करा करा. ते सुदामदेवाने पाहिलं, मला त्याला अगोदरच चिळच आलेली, ते बोलायलाच तयार नाही. अरे का नाही बोलत, कर. सांगितलं राजा येऊ. तो म्हणतोय याचा अर्थ त्याची आज्ञा आहे, विनंती नाही. सत्ताधीशाची विनंती काय असते, आज्ञा असते. तो जर खवळला तर तो तुला कैदेत टाकू शकतो. म्हण. बरेच वेळ नाही म्हणले, पण मग गायला सुरुवात केली. आणि मग असं सांगितलं की मूर्खा, तुला मानव देह प्राप्त झालेला आहे. अरे बाबा बाबा, ते पिलेलं राजा, नालायक. आणि त्याच्यासमोर सुदामाने सरळ सरळ असं काय नरकाला जायची तयारी करू लागलेला असतो. असं तसं तिचं डोकं गेलं फिरून. त्याने लगेच आज्ञा दिली, याला म्हणले कडेलोट करा, वरती त्या महाद्वारावर नेऊन वरून फेकून द्यायला खाली. हे नरकाला जातो की मी नरकाला जातो पाहतो. पण मग तो रत्नाकर मध्ये पडला. त्याची लहान लहान मुलं आहेत म्हणले, आपण उदार आहात, तुम्ही फार मोठे आहात, तुम्हाला तुमची निंदा करणाऱ्यावर सुद्धा तुम्ही दया करणारे एवढे दयाळू आहात. असं त्यांनी त्याला प्रसन्न केलं. थोडं जाऊ दे म्हणे, मग याला द्या धक्के देऊन बाहेर काढा. महाराज त्याच्या सैनिकांनी सुदामदेवाला धक्के देऊन बाहेर काढलं, ढकलून दिलं पायरीवरून, पडले, लागलं पुष्कळ ठिकाणी सुदामदेवाला. तसेच कसे तरी आले, घरी गेले. ती परिस्थिती पाहिली, तिलाही बिचारीला खूप वाईट अशा प्रकारचं वाटलं. मला सांगायचंय त्यांनी धक्के खाल्ले, पण त्याचं वर्णन नाही केलं. त्याचं वर्णन नाही केलं. रामानंद सागर भक्त आहे की नाही मला नाही माहिती, पण त्यांनी जो भाव त्याच्यातून व्यक्त केलेला आहे, त्यात पुराणातही आहे की नाही हेही मला माहिती नाही, पण किती भाव सुंदर व्यक्त केलेला आहे. महाराज, पूर्वीचे भक्तांच्या ज्या निष्ठा होत्या, न करी अनेकाचा पांगिला, वाटेल ते झालं, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन, परी मी तुझाची, परी तुझीच वास पाहेगा विठ्ठला. न करी अनेकाचा पांगेला देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. भगवद विषयक हा जो मनाचा ठाम भाव होता, आता सगळी प्रगती झाली वरून. काय नाही महाराज, एका मंत्र्याने बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही कीर्तनातून संडासचे वर्णन करत जा. तयार झाले कीर्तनकार संडासचं वर्णन करायला कीर्तनात, पंढरपुरात. हा भाव म्हणजे कलियुगाने काय केलं, काय नाही, फक्त म्हटले आम्हाला नाक्याचे हे द्या, हे नाके नाही भरावे लागणार, नाही तर काय मानधन. कोणा विरोधात बोलतो असं नाही. कलियुगाचा प्रभाव कसा आहे हे सांगतो. भक्ताचा स्वधर्म काय आहे, भक्ताचं लक्षण काय आहे.
कारण जो ज्याचा असाधारण धर्म असतो ते त्या वस्तूचं काय असतं, लक्षण असतं. असाधारण धर्म हा लक्षणाचं हे लक्षण आहे. आणि भक्ताचा असाधारण धर्म म्हणजे स्वधर्म जर काही असेल तर भाव, नुसता भाव नाही, निष्ठावंत भाव, निष्ठावंत. पडशी घेतलेला एखादा पूर्वीचा वारकरी जरी पाहिला, काही येत नसेल त्याला लोकांना भुलवण्याचं, पण भाव काय होता त्यांच्या ठिकाणी महाराज, काय निष्ठा होत्या, काय निष्ठा होत्या. एका एकाचं चरित्र जर पाहिलं, काय निष्ठा होत्या. कुठं आहे त्या निष्ठा आज? काही नाही. आम्ही पांडुरंगाचं जसं वर्णन करतो तसं कोणाचंही वर्णन करू शकतो महाराज. जसं पांडुरंगाचं वर्णन करू शकतो तसं कोणाचंही वर्णन करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, उद्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने जर हे वर्णन करणारे विकत घेतले नाही तर. निष्ठा बोगस करून टाकलेले आहे. जसं तो चाणाक्ष शेतकरी म्हशीचं वगैरे मेलं तर म्हशीचं दूध काढण्याकरता त्याच्यात भूस भरतो, तसा प्रकार आहे. दिसायला चांगलं आहे, ठीक आहे, माळकरी वाढले, बरं आहे. निष्ठा, निष्ठा ज्याला म्हणतात, निष्ठा, संत वाङ्मयावरची निष्ठा, भगवंताच्या अस्तित्वाविषयीची निष्ठा, भगवंताच्या भक्त वात्सल्याविषयीची निष्ठा, आपण जी भक्ती करतो त्या भक्तीच्या महिमेविषयीची निष्ठा. निष्ठा म्हणजे अगाढ अशा प्रकारचा विश्वास, श्रद्धा, पराकोटीचा विश्वास, त्याला काय म्हटलं जातं, निष्ठा म्हटलं जातं. आणि या निष्ठा काय नुसत्या उदाहरण देऊन काय उपयोग आहे. असं सांगतात त्या वानर सैन्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या गंधमादन नावाचा एक वानर होता. नैसर्गिकरित्या त्याच्या शरीरातून सुगंध बाहेर न्यायचा. आणि कुंभकर्ण ज्या वेळेला युद्धाला आला त्यावेळेला ते त्याच्या हातात सापडलं महाराज. कुंभकर्ण म्हणजे काय, यमाचाच दुसरा अवतार. तो पायाखाली त्यांनी किती काही वानर चिरडवली, हातात घ्यायचा नुसता असा दाबायचा. ते जसं पिळावं एखादा पदार्थ तसं त्यांचं रक्त खाली पडायचं आणि फेकून द्यायचं. पण ते वानर त्याच्या हातात आलं, पिळणार इतके त्याला वास आला. वास कशाचा आहे? अरे या वानराच्या अंगाचा वास, किती सुंदर वास आहे. त्याला त्या वासामुळे त्याची दया आली आणि त्यांनी विचारले, अरे इतका सुगंध आहे तुझ्या शरीराचा, तुला मी जीवदान देतो, पण तू मी रावणाचा आहे असं म्हण. रावणाचा आहे म्हण, तुला जीवदान देतो. ते म्हणत तुझं जीवदान नाही लागत मला, मला मरण चालतंय, पण रामाचं म्हणून. काय निष्ठा आहे. त्याने असं त्याला पिळायचं, त्याच्या नाकातोंडातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायच्या, पुन्हा सोडायचं. बोल कोणाचा आहे तो? रामाचा आहे. पुन्हा त्याने अशा प्रकारचं दाबायचं. काय निष्ठा आहे महाराज, या काय निष्ठा आहे. त्या हरे कृष्ण पंथ आहे त्यांचे मूळ पुरुष, काय नाव त्यांचं, चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू मूळ संस्थापक. त्यांच्या शिष्यामध्ये एक हरिदास नावाचे शिष्य होते, जन्माने यवन होते ते. पण यांचा अनुग्रह झालेला भगवद्विषयक प्रेमांतकरणामध्ये प्रगट झालेलं. बरेच त्यांच्या साधन कालामध्ये त्यांचा नियम होता, दररोज 1 लाख जप करायचा. आणि 1 लाख जप म्हणजे राम नामाचा नाही, रामनामाचा जप अगदी खूप वेगात होतो. एक तर त्याच्यामध्ये व्यंजन ही नाहीये, कठोर व्यंजन नाही, दोन्ही काय आहेत, मृद व्यंजन आहेत आणि स्वर आहेत. मग उच्चार करण्याला तितकं जड जात नाही. सरळ जर केलं तर 1 तासामध्ये कितीही जप होऊन जातो.
त्यांचा जपाचा मंत्र होता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एक मंत्र. आणि असा 1,00,000 जप झाल्याशिवाय ते उठतच नसत. मग पहाटेपासून बसलेले असायचे आणि रात्री 10 पर्यंत 10:30 पर्यंत तेवढा जप पूर्ण करूनच ते उठायचे, एवढा भाव. पण मग यवन असून हे हिंदूच्या देवतेचं नाव घेतात. यांनी असं करायला लागलं की दुसरं तसं करतील, आपला धर्माला ऱ्हास होईल. धर्मवेडी माणसं पहिल्यापासूनच आहे ती. आणि त्यांनी त्यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली. तिथल्या काजीने सत्ता यवनाचीच होती त्यावेळेला. त्यांना कोर्टात बोलवलं. कोर्टात सांगितलं का हो तुम्हाला हे कबूल आहे का, तुमचा जन्म यवन? हो म्हटले, शरीर यवन कुला. मग तुम्ही हिंदूच्या देवतेचं भजन करता? म्हटलं हो. देवतेचा काय प्रश्न आहे, ज्याच्या अंतःकरणात ज्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल त्यांनी त्याचं भजन करावं. एखादा हिंदू कुळात जन्माला आलेला माणूस तो जर नमाज पडत असेल तर त्याला तुम्ही गुन्हेगार धरता का? आता न्यायाधीशालाही ते पटलं, खरं आहे. पण मग काजीने सांगितलं मी राजाकडे तक्रार करीन तुमची. आणि मग शेवट त्यांना शिक्षा फरमावली गेली. हे जोपर्यंत नाम सोडत नाही तोपर्यंत याताच्या छड्याने मारायचे, यांना मरेपर्यंत मारायचं. आणि तेही मारायचं म्हणजे असं गुपचीप बंद खोलीत नाही, बाजारामध्ये. की पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा दुसऱ्याने कोणी करू नये. पूर्वीच्या शिक्षा अशा उघड आणि कठोर असायच्या, त्याच्यामुळं माणसं तशा प्रकारचा गुन्हा करायला थरथर कापायची. तर बाजारात आणलं बा 4 ते जलाल मारेकरी, त्यांच्या हातामध्ये ते याताचे फोक. आणि त्यांनी विचारायचं बुवा सोडता का नाम? त्यांनी सांगितलं नाही. कण दिशी मारत चौघांनी ते याताचे फोक मारायचे. याताचे फोक असे टोला दिला की ते चमडी घेऊनच उठायचे बाजारामध्ये. काय वेदना होत असतील, नुसते मारित राहायचे. आणि त्यांनी मारायला लागलं की आणि मोठ्याने हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणायचं. लोकांना कसं तरी वाटायला लागलं. ते मारत असताना ते मुळातच जेवण असल्यामुळे ते अजून क्रोधाने मारायचे, उई करून हाणायचे. यांनी म्हणायचं तुम्ही उई करण्यापेक्षा हरे कृष्ण म्हणून हाणा ना. तुम्हाला फक्त हाणायचं सांगितलं काय, उई करून हाणायचं सांगितलं काय? कृष्ण करून हाणलं तर तुम्हाला फायदा होईल ना. महाराज बेशुद्ध पडले, मेले म्हणून पाण्यात टाकून दिले वाहत्या गंगेमध्ये. एवढं सहन केलं, नाम नाही सोडलं नुसतं. काय काय कायम तो सोडायचं होतं का? तात्पुरतं त्यांच्या तोंडापुरतं म्हणले असते, नाही बा सोडलेलं आहे मी, पुन्हा इकडे जप करत बसले असते, ते काय मनात पाहायला आले ते काय? पण एवढीही अशा प्रकारची निष्ठा कमकुवत नाहीये. हा भक्ताचा धर्म आहे, स्वधर्म आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. हे म्हणता येणं, बोलता येणं, कीर्तन करता येणं याचा भक्ताच्या लक्षणाचा संबंधच नाही. हे गुण आहे, कला आहे. कला भक्तालाच येते असं काही नाही. कला कोणाला येऊ शकते, ज्याचं काही नैसर्गिक त्याच्या ठिकाणी ते गुण आहेत तो कलाकार होऊ शकतो. म्हणून कीर्तन करणारा भक्त असेल, म्हणणारा भक्त असेल, वाजवणारा भक्त असेल असं मानायचं काही कारणच नाहीये. त्याच्या ठिकाणी ज्या पांडुरंगाविषयी भाव कसा आहे हा भाग महत्वाचा आहे. मी गंगापूरला असताना एक कीर्तनकार आले होते. 2-4 दिवस त्यांची तिथे कीर्तन झाली. बरंच ते स्वतः लिंगायत होता माणूस, पूर्ण लिंगायत पंथामध्ये निष्ठा असणारा.
कीर्तन संपलं की मग सगळे शंकराची पूजा, विष्णू आपलं शंकराचं महिम्न स्तोत्र वगैरे सगळं करायचं त्याने. आणि कीर्तन मात्र सगळं इकडचं करायचं. इतका सुंदर करायचं, म्हणजे असं त्याचा काही संबंध नाही. कीर्तन ही एक कला आहे. त्यातल्या त्या देवाने जर त्याच्या बोलण्यामध्ये माधुर्य दिलेलं असेल, आपुलकी दिलेली असेल, माणसं बोलून जातात. त्याचा भक्तपणाचा काही संबंध नाही. सुतराम महाराज असं भुलत जाऊ नका नुसत्या मधुरावाणीच्या, नका पडो भरी, आणि जर पडले तर जाल यमपुरी भोगावया, मधुरावाणीच्या नका पडो भरी. तेव्हा आपल्याला जर भक्त बनायचं असेल तर नुसते या कला संपादन करून आपण भक्त नाही बनू शकत. त्याला भक्ताचं लक्षण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि भक्ताचं लक्षण आहे निष्ठावंत भाव. भाव म्हणजे मानसिक अशा प्रकारचे जे विचार आहेत ते निष्ठेनं संपन्न असले पाहिजे. निष्ठावान नाही, निष्ठावंत शब्द वापरलेला आहे. वंत शब्द हा विपुलार्थी आहे, बहुवचनार्थी आहे. भगवान भगवंतो भगवंत, निष्ठावान निष्ठावंतो निष्ठावंत. सागरासारखी निष्ठा भगवत विषयक त्याच्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. निष्ठा ज्याची देवावर नाही तो भक्ताचा प्रश्नच नाही. तो भक्तच नाही, कारण भक्ताचं लक्षणच त्याच्या ठिकाणी आहे. बहिरंग अंगावर धारण करणं, बहिरंग हे लक्षण नसतं. त्याला महत्व नाही असं नाही, महत्व आहे त्याला, पण अंतरंग असेल तर त्याला महत्व आहे. अंतरंगच नसेल तर मग बहिरंगाला काहीच किंमत नाही. पोरग गोरपान आहे, नाका डोळ्याने नीटस आहे, शाळेमध्ये प्रत्येक वर्षी पहिला नंबर आलेला आहे, शेती चांगली आहे, सगळं चांगलं आहे. फक्त काय, आम्ही जायच्या अगोदर 1 तासापूर्वी अटॅक येऊन त्याच्यात जीव राहिलेला नाही, बाकी सगळंच चांगलं आहे. अंगगोरे आणि तरुणी वरी लिहिले आहे लेणे, परी एक लेणे प्राणे सांडेजे. असं जर असेल तर देसाल का पोरगी तुमची? तर नाही ना पोरग, गोरा पान आहे, द्राक्षाचा बाग आहे घरी, फक्त काय नाही प्राण नाही. नसं नका प्राण, मग काय बिघडलं, पण बाकी तर सगळं आहे ना. कोण देईल महाराज मुलगी त्याला? बाकीचं सगळं आहे ना, जाळायचं काय, दुसरं काय करायचं? मग जर प्राण नसेल, भागवंताविषयी निष्ठा नसेल तर बाकीच्याला काडी लावा, काडी. जाळायच्याच कामाचं आहे. अंतरंग नसेल तर बहिरंग. भक्ताच्या ठिकाणी भगवत विषयक निष्ठा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हलवून बघा आपल्या निष्ठा जरा, आणि कमकुवत असतील तर ठोका, आणि त्याला काय करा, दृढ अशा प्रकारचं करा. दृढ भक्त म्हणून जीवन जगायचं असेल तर, कारण भक्ताचं हे लक्षण आहे निष्ठावंत. निष्ठा ठेस लागल्यावर जर आपल्या निष्ठा बदलत असतील, बिघडत असतील, तर त्यांनी या क्षेत्रात नाही आलेलं चांगलं. बरंच त्या लहान मुलाची आईवर निष्ठा असते, आई मारित असते त्याला, आणि त्या आईच्याच लुगड्यात घुसत राहतात. आई मारते तरी ती आईला सोडत नाही लहानपणी. नंतर मग काय ते निष्ठभिष्ट राहत नाही. भक्त हा भगवंताच्या करता सतत लहान असतो. निष्ठावंत असणं, निष्ठावंत हा भक्ताचा स्वधर्म आहे. एक निष्ठावंत आणि दुसरा निर्धार. भक्तांनी या 2 गोष्टी वर्माच्या आहेत, आणि तुकोबाराय म्हणतात त्याला चुकू नये.
निष्ठा असावी आणि निर्धार असावा. निष्ठा असावी आणि निर्धार असावा. शास्त्री बुवांनी वह्या बुडवायची आज्ञा केली. तुकाराम महाराजांनी बंड केला असतं तर काही चाललं नसतं शास्त्री बुवाचं, कारण त्यावेळेला तुकोबऱ्यांच्या पाठीमाग समाज होता. तुकोबऱ्यांनी बंड नाही केला. तुकोबऱ्यांनी शास्त्री बुवाला दोषी नाही ठरवलं. तुकाराम महाराजांनी सरळ सरळ मोहरा कोणाला बनवलाय? देवाला. आणि देवाला तुकोबाराय विचारतात की तुला जर बुडवायच्या होत्या तर लिहायच्या का सांगितल्यास? आणि जर लिहायच्या सांगितलेल्या आहे तर बुडवल्यास का? प्रश्न माझा नाहीये. वह्या राहिल्या काय आणि बुडाल्या काय मला काही नाहीये. पण आजपर्यंत तुझ्याविषयी मी जे जन लोकांमध्ये सांगत फिरलो त्याचं काय आहे? तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोण मानेल देव नावाची व्यक्ती जगामध्ये आहे? कारण सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येवनिया सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. देवानी मला सांगितलेलं आहे. देव माझ्या तोंडात बसलेला आहे. देव हे बोलवतोय. हे सगळ्या लोकांना अंतःकरणात हे झालेलं आहे. आणि त्यांना जर हे कळालं की देवाने केलेलं हे बुडवावं लागलं तर लोक म्हणतील हे तर सगळं थोतांड आहे. काय थोतांड आहे? देवाने सांगितलं हे थोतांड आहे? नाही नाही, देव नावाची वस्तू जगात हे थोतांड आहे. कारण तुकोबरायांनी देवाच्या सेवेकरता काय त्याग केला, काय त्याग करत होते हे लोकांच्या समोर होतं सरळ. असं काही फक्त कीर्तनापुरतीच देहुला येत होते तुकाराम महाराज असं नाही ना. तुकाराम महाराजांच्या जन्मापासून आतापर्यंत सगळा इतिहास लोक जवळून पाहत होते. आणि मग देवा हे लोक जे बोलतील बोलायला लागले होते. ज्या दिवशी वह्या बुडवल्या त्या दिवशी नाही बसले तुकाराम महाराज. 3-4 दिवसांनी बसले. ज्या वेळेला लोकांचा तो अपवाद तुकोबऱ्यांच्या कानावर यायला लागला, देवाच्या अस्तित्वाविषयीचा अपवाद. जनाच्या बोलासाठी चित्त क्षोभविले तुकोबऱ्यांनी म्हटलेले आहे नंतर की लोकांच्या बोलण्याकरता मी माझं चित्त विनाकारण क्षुब्ध केलं देवा. फार मी अन्याय वगैरे वगैरे. आता त्यांचा तो अधिकार आहे, ते मोठे आहेत. आणि तुकोबाराय महाराज अन्न पाणी सोडून बसलेले आहेत. तुकाराम महाराजांचा अविश्वास होता देवाविषयी. अविश्वास असता तर बसलेच नसते. आपण नाही बसू शकत. फार झालं तर मग चक्री उपोषण करू आपण. त्यांना विश्वास होता कारण प्रत्यक्ष परमात्मा आलेले होते. पण समाजाला हे कसं कळणार आहे की परमात्मा आलेले होते आणि परमात्म्याने सांगितलेलं होतं वा परमात्मा नावाची व्यक्ती जगामध्ये अस्तित्वात आहे. तुकोबऱ्यांच्या भक्तीच्या प्रचाराचाच तो एक भाग तुकोबऱ्यांनी ठरवला. महाराज हे शास्त्रीवाचे उपकार आहेत सगळ्या महाराष्ट्रावर. कारण त्यांनी जर त्या बुडवल्याच नसत्या तर देव नावाची व्यक्ती जगामध्ये अस्तित्वात आहे यालाच पुरावा नव्हता. अशा काही गोष्टी अधूनमधून घडतात. म्हणूनच भगवत विषयक श्रद्धा माणसाची आणखीन काय होऊन जाते? खंबीर होते, बळकट अशा प्रकारचे होते, तीव्र होते. आणि तुकोबऱ्यांनी सोडलं अन्न पाणी. तुकोबारे जेवत नाहीत म्हणून जिजामाऊलीने त्यांना देवाण फेवाचं काही घेणं नव्हतं. पण वह्या बुडवायच्या वेळेला महाराज जिजाबाई ही गहिवरल्या होत्या.
तुकोबारांनी सावकारकीच्या वह्या बुडवल्या त्यावेळेला जिजाबाई आडव्या नव्हत्या आल्या, पण या वह्या बुडवत असताना जिजाबाई आडव्या आल्या होत्या. पण तुकोबारांनाच त्या देव मानत असल्यामुळं फार अशा प्रकारचा दुराग्रह नाही करू शकल्या आणि तुकोबाराय जेवत नाही. जिजाबाईंनी जेवण सोडलेलं. 1-2 दिवसात थोडंच मेळ बसला. इतका कच्चा आहे का महाराज हवी. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. 13 दिवस काहीच खाल्लेलं नाही. शब्द सुद्धा अस्पष्ट यायला लागलेले आहेत. पण तरीही तुकोबारांनी आपला निर्धार काय केला नाही, सोडला नाही. तेव्हा भक्ताचे हे 2 वर्माची अशा प्रकारची लक्षणं आहेत. एक तर त्याचा निष्ठा असावी आणि निर्धार असावा. निष्ठा असावी आणि निर्धार अशा प्रकारचा असावा. काही झालं, जग इकडच्या तिकड झालं, त्याच भावनेतून मनदास महाराजांनी म्हटलेले ना, जरी हे आकाश वर पडो पाहे. आकाश पडत नाही हे काही त्यांना माहिती नाही, पण आकाश पडण्यासारखं जरी घडलं तरीही निर्धारामध्ये अजिबात अशा प्रकारची काडी मात्राची कमतरता नाही महाराज. नामदेवरायांच्या कुटुंबाचं संगोपन करण्यामध्ये जनाबाईचा सिंहाचा वाटा होता. राजाईनी आणि जनाबाईंनी हे सगळं सावरायचं. नामदेवराय लक्षच देत नव्हते. खायला 14-15 माणसं. दळावं जनाबाईंनी टाकायच्या जळा. एके दिवशी हे दळायला आला, दळू लागायला. जाता हलकं चाललं म्हणून चमकून जनाबाईंनी डोळे उघडून पाहिलं तो समोर बसलाय आणि दळतोय. आता दळत असताना आपोआपच काव्य स्फूर्त महिला मंडळाला स्फुरत होत. आता दळायचं कामच कुठं राहिलं. पांडुरंगाच्या ओव्या गायच्या. गायीनं ओविया पंढरीचा देव. पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. आता एकीनं सूर लावला की दुसरीनं त्याच्यात सूर मिसळायचं आणि त्याच्याबरोबर काही थोडंफार पुढचं म्हणायचं. यो बी म्हणायला लागला रखुमाई आमची माता. जनाबाई म्हणे आमची तुझी काय आली रखुमाई माता. दळलो 12-1 वाजेपर्यंत दोघांनी. थकून गेले. याला तर कधी सवय नाही, नुसते आपले कमरेवर हात ठेवून नाईट करायची सवय. ते दळावं लागलं. काही कधीच काम न करणाऱ्या माणसाला थोडं काम केलं तरी काय होतं, थकवा येऊन जात. ते थकला महाराज, त्याला देवळा नाही राहिली, ताकद राहिली नाही. तिथंच पडला पट्ट्या. अंगावरचा शालू, गळ्यातला हार तिथं काढून ठेवला, झोपला. जनाबाईंनी ते पीठ भरलं, झाडून बिघडलं. तोपर्यंत याला झोप लागली, घोरायला लागला. थंडीचे दिवस. जनाबाईंना वाटलं तर कसं उठवायचं, आणि मग उघडा जनाबाईंनी आपली गोधडी त्याच्या अंगावर टाकली. जनाबाई बसले नामस्मरण करत. आणि मग 5 वाजता गडबडून देव जागे झाले. 4 वाजता की आता काकडा आरतीला लोक येतील, आणि तसंच पळाला. अंगावर गोधडी तशीच, आणि हार तिथं जनाबाईच्या खोपटात गेला. पुन्हा जाऊन उभा राहिला. ते पुजारी आले, त्यांनी दरवाजा वगैरे उघडला. जवळ पहिले पूजेचे हार वगैरे काढायचे म्हणून जवळ गेले. जवळ पाहतात ते पूजेचे हार तर नाहीच नाही, पण देवाच्या कंठातला रत्नाचा हार बी नाही. चोरी! आरडाओरडा केला, बोंबाबोंब केली. सगळे आले. चोरी झाली, देवाच्या कंठातला हार गेला. पण ते गोधडी तशीच.
आणि मग गोधडीचा पुरावा आला ना की ज्यांनी चोरी केली त्यांची गोधडी इथं राहिली सुराग. ते गोधडी कोणाचे लोकांनी ओळखली कारण ही सतत कोणाच्या अंगावर असायची, जनाबाईच्या अंगावर असायची. प्रसिद्धच होते जनाबाई त्या काळामध्ये. बरोबर, ही गोधडी तर जनाबाईचे. तपासा जनाबाईचं घर. घर म्हणजे काय खोपट छप्पर होता. आत गेलेले तर हार अडकवलेला तसाच. मग काय मला मध्ये असं चोर सापडला. मला सगळं गाव जमलेलं आहे. मग आता काय बोलणारे का एक राहते का. अरे हे माळकरी असेच बस. मग लगे सगळ्या माळकऱ्यापासून निघतो मला. त्याच्यामुळं माळकऱ्यांनी किमान आपल्याकरता नसलं तरी बाकीच्या माळकऱ्यावर जाऊ नये म्हणून नीट वागावं जरा. कारण तुमच्याकडे व्यक्ती म्हणून नाही पाहिलं जात, माळकरी म्हणून पाहिलं जातं. आणि ज्या वेळेला माळकरी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं त्यावेळेला सगळ्या माळकऱ्याचं प्रतिनिधित्व आपण करत असतो. एक माळकरी खोटा बोलला तर समाजाच्या मनावर माळकरी खोटे बोलतात. एका माळकऱ्यानं चोरी केली तर समाजाच्या मनावर हे बिंबतं की माळकरी काय करतात, चोऱ्या अशा प्रकारच्या करतात. झालं मग ते त्यावेळेला गावातल्या गावातच ते न्याय वगैरे असायचं. आता चोरी सब कोण ऐक मानणार हो हे खरं. नामदेवराय एका चरित्रात की पंजाबात गेले होते त्यावेळेस राजाईला अतिशय वाईट वाटलं. राजाई म्हणजे जाना तू मलाच खात्री तो हे करणार नाही, पण आला कस काय हार. जनाबाईंनी सांगितलं की तो आला होता इथं. त्याने काढून ठेवला आणि झोपला. मी गोधडी त्याच्या अंगावर टाकली होती. नंतर चिंतन करता करता मला झोप लागली. तो कधी गेला मला माहिती नाही. पण हे बाकीचे कसं काय मानणार. ही चोकर दळायला दळू लागायला आला. आता ठीक आहे, आता आपण मानतो. कारण जनाबाई महान संत होत्या हे आपल्या चित्तात काय झालेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे. पण आज बी एखाद्या बुवाच्या घरी जर असं काही घडलं, देवाच्या मंदिरातली वस्तू जर गेली आणि त्यांना सांगितलं तरी आज तरी खरं मानलं का, मानतील का कोणी. नाही मानायचं महाराज कोणी आजही करते. मग शिक्षा ठरली मला सुळावर द्यायचं. जनाबाईला वळवंटामध्ये सुळ उभा केला तर सुळावर द्यायचं म्हणजे संपलंच ना. पण जनाबाई निश्चळ होत्या. त्यांनी सांगितलं देवा तुला जर याच्यात आनंद वाटत असेल, तुझी जर ही इच्छा असेल तर मी आनंदाने अशा प्रकारच्या सोहळ्यावर जायला तयार आहे. हे सगळी पंढरपूर बघायला धावलेलं आहे. जनाबाईला मानणारे बी होते त्यावेळेस लोकसंत. असं कसं काय झालं असेल, असं कसं झालं असेल, असं कसं झालं असेल. जनाबाई सोळावर जवळ गेल्याबरोबर सोळा वितळून गेला महाराज सोळ. आणि त्या सोळाच्या ठिकाणी कोण दिसलेला आहे, पांडुरंग भगवान दिसलेले आहेत. मग सगळ्यांना जनाबाईचं महत्व पडलं. मग सगळ्यांनी लोटांगण वगैरे घातलं, मिरवणूक काढली. पण तिथपर्यंत शेवटच्या क्षणी हे घडलं. तिथपर्यंत काय काय लोक बोलले नसतील असं वाटतं तुम्हाला. आणि सोळावर द्यायची आज्ञा झालेली आहे. बरं काय जनाबाईचा काय दोष होता त्याच्यात, काहीच संबंध नव्हता. याला काय त्यांनी बोलवलं नव्हतं, याला काय हार काढून ठेवायचं सांगितलं नव्हता, जाताना घेऊन न जायचं सांगितलं. काहीच संबंध नाही जनाबाईंचा. सगळी याची करामत आहे. आणि सगळं आलं कोणावर, जनाबाईवर आलं. तर तिथपर्यंतचा निर्धार नाही ढळू दिला. याला म्हणतात निर्धार. तेव्हा निष्ठा आणि निर्धार भक्ताची ही दोन अशा प्रकारची गुह्य अंग आहेत. हे वर्म आहे भक्तीमधलं की भक्ताच्या ठिकाणी निष्ठा असावी आणि भक्ताच्या ठिकाणी निर्धार असावा. निर्धार साध्या साध्या गोष्टीनं जर आपण आपले श्रद्धा ढळत असते करायला लायक नाही हा त्याचा अर्थ आहे. पांडुरंगाकडे प्रार्थना करावी, देवा आमच्या निष्ठा पूर्वींच्या संताच्या सारख्या बनाव. तेव्हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. कशाला निष्ठा आणि निर्धार म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण पुढच्या चरणामध्ये केलेलं आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास.
विठ्ठलाच्या ठिकाणी विश्वास आहे, पण तो विश्वास कसा आहे? निष्काम आहे, अपेक्षेनं नाही. भक्ताचा देवावर जो विश्वास असतो तो देव आपल्याला काही देईल म्हणून नाही. जोपर्यंत देवाकडून काही अपेक्षा असते तोपर्यंत तो आणखीन खरा काय नाही, भक्त अशा प्रकारचा नाही. प्रल्हादाला भगवान म्हणतात, अरे प्रल्हादा, खूप माझं तू चिंतन केलंस आणि त्याच्यामुळं तुला खूप काय भोगावा लागला, त्रास भोगावा लागला. मी आज प्रसन्न झालोय, माग ना. प्रल्हादाने सांगितलं, ए देवा, म्हणजे याच्याकरता आम्ही तुझं चिंतन केलंय काय? तू काय आम्हाला व्यापारी ठरव समजलंस की तुझी भक्ती करायची ते तुला काही मागायचं? अरे आम्ही भक्त आहे, वैष्णव आहोत. आम्ही तुझ्यावर जे प्रेम करतो, आम्ही तुझी जी सेवा करतो ती काही मागण्याकरता नाही. मग तो स्वार्थी झाला मनुष्य. तो देवाचा भक्त नाही, मग तो स्वतःचा भक्त आहे. देवाचं त्याने माध्यम अशा प्रकारचं केलं. आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवण्याकरता कोणी जर देवाची भक्ती करत असेल, ठीक आहे, इतरांच्या दृष्टीने तो भक्त आहे. उगाच काहीतरी करण्यापेक्षा देवाला मागावं हेही काही अडचण नाही. पण वास्तव भक्ताच्या दृष्टीनं तो भक्तच नाही, गोचड्या आहे, गोचड्या. आपुला लिया हिताचे नि लोभे, माझा आवडे तो भक्त झोंबे, परी मीच करी वालवे. ऐसा म्हणून भगवंतावरचा विश्वास हा निष्काम असावा आणि निश्चळ. निश्चळ सकाम हा निश्चळ राहू शकत नाही. राजस धैर्याचं वर्णन करत असताना भगवंतांनी म्हटलेलं आहे, प्रसंगेन फलाकांक्षी धृतीसा पार्थ राजसी. मी पुढलं म्हटलं, पहिलं सांगा तुम्ही. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन. यया तु धर्म कामार्थान धृत्या, यया धृत्या धर्म कामार्थान धार्यते. तर ज्या धैर्याने तो त्या साधनेला लागतो आणि मग प्रसंग जर आलाच तर फलाकांक्षी. फलाची काय म्हणजे त्याची जी धैर्य आहे, विश्वास आहे, तो काय होऊन जातो, चळतो. सात्विक धैर्यामध्ये तसं नाही राहत. तेव्हा भक्ताचा विश्वास हा अचळ असला पाहिजे. अचळ. काहीही झालं तरी विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. भगवत विषयक असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये अणु इतकी अशा प्रकारची कमी येता कामा नये. असा विश्वासच त्या जातीचा असला पाहिजे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. आणि मग विठ्ठलाच्या भक्ताने अनेकाची वास पाहू नये. कशा करताच त्याने दुसऱ्याकडे पाहू नये. नये काकुलती कोणा येवो हरिभक्ती. हरिभक्ती कोणा काकुलती नये येवो. महाराज पतिव्रता वाटेल ते झालं, मरणाचा प्रसंग आला, आई बापाकडे नाही जाणार जर ती पतिव्रता असेल तर. सीता मातेला ज्या वेळेला वनात सोडण्याचा आदेश प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला दिला त्यावेळेला सीता माता वनातच गेल्या, जनकपुरीला नाही गेल्या. नाही सांभाळायचं यांना, मी नको झालेले आहे, यांचे माझ्यामुळे यांच्यावर अपवाद येतात, तर ठीक आहे माझा बाप मला सांभाळेल. नाही, काहीच संबंध नाही आता बापाचा. आता बापाचा काहीच संबंध नाहीये. आता मी बापाची नाही, आता सरळ सरळ कोणाची आहे,
पतीचे, माझ्या पतीचे आहे मी. तो सोडून देत असला तरीही तो माझा काय आहे, पती आहे. आणि मग पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी पाहू नये वासानिकाची. दुसऱ्याची वास नाही पाहू, दुसऱ्याकडे पाहण्याचा काही संबंध नाहीये. आणि असा जर आपला निर्धार असेल तर तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेला नाही ऐकेला ऐसा कोणी. असा निर्धार ज्याचा आहे आणि भगवंतानी त्याची काय केली आहे, उपेक्षा केली. असं तुम्ही कुठं इतिहासामध्ये पुराणामध्ये ऐकलंय, बघितलंय की असा निष्ठावंत भक्त आहे, निष्काम आणि निश्चळ त्याचा विश्वास आहे, आणि असं असूनही भगवंतानी त्याची काय केली आहे, उपेक्षा केली. तुकोबाराय म्हणतात, असं कुठंच घडलेलं नाही. असं कुठं घडलंय असं आम्ही ऐकलेलं सुद्धा नाही. घडलंच नाही तर ऐकायला कसं काय मिळेल. नाही ऐकली मागे ऐसी मात, जे का शरणांगत उपेक्षिले. तुकोबाराय, आता तुकोबारायांना थोडासा वेळ लागला देवाला यायला, तेव्हा तुकाराम महाराजांनी हाजरी घेतलेली. काय झालं नेमकं तुझं, पहिली ताकद तुला राहिली नाही का. आजपर्यंत तुला असं घडलं नाही ना कधी की एखाद्या भक्ताची तो काय केलेले, उपेक्षा केलेले. पण काय करतात, आता पुढं पुढं माणसात शक्ती राहत नाही, सगळे सत्ता निघून जाते पोरांच्या हातामध्ये, आणि मग नाही काही चालत की वृद्ध झाला नारायण नचले पण आधीला तो. पण ती भगवंताची हे केलेले आहे, उपहास केलेला आहे. वास्तवात तसं तुकोबारायांचा भाव आहे असं नाही. म्हणजे भगवान पूर्ण शक्ती संपन्न आहे असं असून भगवंताला दिलेल्या त्या काय आहेत, ढुसण्या आहे, ढुसण्या. ते वासरू जे असतं ते गाईला पानं नसलं तर ते ढुसणी मारतं, तर ते गाईला रागावून मारतं असं नाही. गायीने पाना सोडावा हा त्याच्या पाठीमागे काय असतो, भाव असतो. तसं तुकोबारायांनी दिलेल्या देवाला या काय आहेत, ढुसण्या, ढुसण्या. हरी तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करिसियान कवने नाही केले. महाराज देवाच्याही जीवनात तुकाराम महाराज सारखा भक्त नसल भेटला. पहिला नसल भेटलं, पुढे भेटेल की नाही कोण माहिती. पण असे काही तुकोबारे म्हणतातच, गाठ पडली ठका ठका, तू ठक आहे तर मी महा ठक आहे, तेव्हा त्याचे वर्म जाणे तुका असं. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, अशा प्रकारचा निर्धार असणारा, विश्वास असणारा, निष्ठावंत असणारा जो भक्त आहे, त्या भक्ताची परमात्मा उपेक्षा करत नाही. केली आहे असं आम्ही तरी ऐकलेलं नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेला नाही ऐकेला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकाची. आज संध्याकाळी 5 ते 6 इथं भागवत होईल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर.